कांद्याच्या दरात सध्या मोठी घसरण झालेली आहे, ज्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। कांद्याचा भाव 1500 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवर आलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक खर्च निघणं सुद्धा आता कठीण झालंय। 260 रुपये बरं 1500 रुपये भावाचा माल जर 260 रुपये खाली करायचे शेतकरी आत्महत्या करणार नाही का? बरोबर कुठले आपण खडक ओझर बरं किती जायला पाहिजे तुमची इच्छा काय होती? अहो कमीत कमी 1000 रुपये आम्ही ज्या दिवशी साठवला त्या दिवशी 1700 रुपये भावाचा माल आहे हा। अच्छा 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 ठीक सरकारला लाज नाही वाटत की याच्यावर काही उपचारण कसाय शेतकरी केलं पाहिजे काहीतरी बरोबर ज्यांच्या बांधवाचं शेतकरी का पाहिलं पाहिजे का नाही फुकट इकलं पाहिजे आम्हाला असं वाटतं का तुम्हाला? भाडा निघाल का नाही याच्यात? नाही निघणार नाही निघणार ना नाही ठीक 2000 रुपये जर किती माल आहे टोटला? 10 क्विंटल 10 क्विंटल बरं ठीक किती खराब किती निघतोय? खराब पूर्ण खराबच झाला पूर्ण खराब झालंय जवळ 15 क्विंटल मध्ये 10 क्विंटल खराब काय 15 क्विंटल मध्ये 10 क्विंटल खराब निघाला बरं भरपूरच खराब निघालाय म्हणजे काय कांदे ठेवून काय तोट्याचं त्यावेळेस 1700 रुपये कांदे विकत होते ऑलरेडी आज हे कांदे 1700 रुपये ठेवून आणि त्याच्यानंतर आज 300 रुपये 2-250 निघायचे काय शेतकऱ्याला किती फायदा भेटलाय शेतीत? मग त्याच्यानंतर एक हिशोब केला तर जर 1000 रुपये विकत असले 1000 रुपये कांदा ताजा विकत तो परवडल ना शेतकऱ्याला? या सरकारला तो काही लाज वाटतच नाही का? ठीक आहे चालेल धन्यवाद।